नमस्कार मित्रांनो, कृपादृष्टी या चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नृसिंहवाडी या क्षेत्राची माहिती घेणार आहोत. नृसिंहवाडी हे कृष्ण पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर असलेले तीर्थक्षेत्र दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूची राजधानी म्हणून ओळखली जाते. नृसिंहवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आहे. कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावरती हे क्षेत्र वसलेले आहे. नृसिंहवाडीला दत्तभक्तांचे पंढरपूर असेही म्हटले जाते. दरवर्षी लाखो दत्तभक्त नृसिंहवाडीला भेट देऊन दत्त महाराजांच्या चरणी वंदन करतात. हे तीर्थक्षेत्र दत्तभक्तांसाठी पंढरपूरसारखेच पवित्र मानले जाते. नृसिंह सरस्वती महाराजांनी या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केली आणि अनेक चमत्कार केले. त्यांच्या पावन वास्तव्याने हे स्थान अत्यंत तेजस्वी आणि ऊर्जावान बनले आहे. कृष्णा, पंचगंगा या नद्यांच्या संगमावर वसलेले हे तीर्थक्षेत्र अत्यंत मनोरम आहे. नृसिंहवाडीला गेल्यानंतर दत्त महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेणे हे मुख्य आकर्षण आहे. या पादुका मनोहर आणि अत्यंत शक्तिशाली मानल्या जातात. त्याचप्रमाणे या ठिकाणी वेगवेगळे अनेक योगी महाराजांचीही समाधी आहेत. यामध्ये रामचंद्र योगी महाराजांची समाधी आहे, नारायण स्वामी महाराजांचे मंदिर आहे, त्याचबरोबर कृष्णानंद स्वामींचेही स्थान आहे, गोपाळ स्वामींचीही समाधी आहे, मौनी स्वामी संस्थान या ठिकाणी आहे. त्याचबरोबर वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचेही स्थान आहे. त्यांनी आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राची आठवण करून दिली. त्याचप्रमाणे जान्हवी आणि अन्नपूर्णेचे मातेचे मंदिर देखील आहे. तीर्थकुंड देखील आहे. नृसिंहवाडीमध्ये अनेक मंदिरे आणि समाधीस्थाने देखील आहेत. दर्शनासाठी योग्य क्रम ठेवणे आवश्यक आहे. रामचंद्र योगी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन सुरुवात करावी. त्यानंतर नारायण स्वामी, कृष्णस्वामी, गोपाळ स्वामी, मौनी स्वामी आणि टेंबे स्वामी यांच्या समाधी मंदिराचे दर्शन घ्यावे. शेवटी दत्त महाराजांच्या पादुकांचे दर्शन घ्यावे. प्रदक्षिणा घालून आणि आरती करून दर्शन पूर्ण करावे. नृसिंहवाडीचे एक वैशिष्ट्य म्हणजे दररोज रात्री निघणारी कृष्ण सरस्वती महाराजांची पालखी. पालखी पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर द्वारात उभी करून भक्तिगीते गायली जातात. भक्त या पालखीमध्ये सहभागी होऊ शकतात. शनिवारी पालखी सोहळ्यासाठी विशेष गर्दी असते. नृसिंहवाडीला भेट दिल्यानंतर दत्त महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. पाप आणि नकारात्मक विचार दूर होतात. त्याचबरोबर आपले मन शांत आणि प्रसन्न होते व आपली आध्यात्मिक उन्नती होते. नृसिंहवाडी हे दत्तभक्तांसाठी एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. दत्त महाराजांच्या चरणी वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी प्रत्येक दत्तभक्ताने नृसिंहवाडीला भेट देणे आवश्यक आहे. मित्रांनो, आपल्याला जर या ठिकाणी भेट द्यायची असेल तर मंदिराचे वेळापत्रक तपासून दर्शनासाठी जावे. शांतता आणि भक्तिपूर्ण वातावरण राखण्यासाठी शिस्तीने वागणे आवश्यक आहे. दर्शनासाठी योग्य अशी वेशभूषा परिधान करावी. मित्रांनो, आपण या ठिकाणी अवश्य एकदा भेट द्या. यामुळे दत्त महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहील. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.